महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली। याचा तीव्र निषेध करीत पत्रकार संघाने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना एक निवेदन दिले। तत्पूर्वी पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी राय साकडा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। सिद्धार्थ भोकरे यांनी जनप्रवास या दैनिकातून एक लेख लिहिला। अभिनेते खान बंधूंनी भारताबद्दल आपले मत व्यक्त करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती। याचा राग येऊन समाजकंटकांनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली। यामुळे सिद्धार्थ भोकरे यांना त्वरित संरक्षण देण्यात यावे, तसेच समाजकंटकांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष आदरणीय संजयजी भोकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीविरोधात त्यांना काही समाजकंटकांनी धमकीचं पत्र पाठवलं होतं की तू बंधूंविषयी तू खानबंधू या अभिनेते यांच्याविषयी जो तिने वक्तव्य केलेत बुवा त्यांची माफी मागा, अन्यथा आम्ही तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकी दिली। याच पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना राज्य पत्रकार संघाच्या वतीने आम्ही या संदर्भात या घटनेचा निषेध व्यक्त करत निवेदन दिलेले आहे। तसेच सिद्धार्थ भोकरे यांना विनामूल्य संरक्षण देण्यात यावे। त्यानंतर या घटनेची संपूर्ण चौकशी होऊन दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी। या संदर्भात धुळे जिल्हा कार्यकारिणीकडून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आम्ही या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। तसेच आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत सरकारपर्यंत पोहोचवण्यात येतील व सिद्धार्थजी भोकरे यांना तात्काळ आम्ही संरक्षण देऊ असं आश्वासन आम्हाला धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेले आहे। यावेळी नाशिक विभागीय अध्यक्ष जितेंद्र राजपूत, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुले दुसाने, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय गाडे सर, धुळे जिल्हा नाशिक जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष समाधान मैरडे, आपल्या सर्व पत्रकारांचे मी मनापासून आभार मानतो की आपण या पत्रकार संघाच्या चळवळीमध्ये सामील झालात व सिद्धार्थ भोकरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्व एकत्रित आलात, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। त्यानंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण राज्यात या घटनेसंदर्भात निषेध व्यक्त करण्यात येत आहे। त्यानंतर संपूर्ण राज्यात असे निषेधार्थ निवेदन देण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई राज्य उपाध्यक्ष किशोरजी राय साकडा आणि उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष विजयजी गाडे सर आणि मैराडे सर अंमनेरचे, तर सिद्धार्थ भोकरे यांना जे जीवे ठार मारण्याच्या धमकीबद्दल आज रोजी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले आणि संबंधितांवर कारवाई व्हावी आणि याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा न्याय निवेदन सादर करण्यात आलेले आहे। प्रशासनाने आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास यापुढे पत्रकार संघातर्फे तीव्र स्वरूपाचे असहकार आंदोलन पुकारले जाईल आणि शासनाने कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याच्यात जातीने लक्ष घालून डिजिटल मीडिया जे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना पोलीस संरक्षण द्यावं आणि संबंधितांवर कारवाई करण्यात यावी। आज रोजी आम्ही पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेले आहे, तर याची शासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर केले जाईल आणि आजच्या निवेदनातून शासनाने योग्य ती दखल घ्यावी मी विनंती करतो आणि माझी